मार्केट सारखं नाही, त्याहूनही जास्त चविष्ट, फक्त 15 मिनिटात तयार होणारा घरचं टोमॅटो केचप एकदा ट्राय केलं की पुन्हा बाहेरची खायची गरजच पडणार नाही. होममेड टोमॅटो केचप. नाविन्यपूर्ण आणि पारंपरिक रेसिपीसाठी प्रियाज कुकिंगला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. नमस्कार, आज आपण बनवणार आहोत जबरदस्त होममेड टोमॅटो केचप. अगदी मार्केटपेक्षाही चविष्ट, थिक, स्मूथ आणि प्रिझर्वेटिव्ह फ्री. कारण मार्केटच्या केचपला भरपूर प्रिझर्वेटिव्ह घातल्या जातात, त्यामुळे मुलांना ते धोकादायक असतं, घातक असतं तब्येतीला. त्यामुळे घरच्या घरी तुम्ही हे टोमॅटो केचप बनवून देऊ शकता. याची कन्सिस्टन्सी थिक, स्मूथ आणि प्रिझर्वेटिव्ह फ्री आहे. किड्स फेवरेट आहे, स्नॅक्स वर सुपर हिट आहे. अगदी पराठ्यासोबत किंवा चपाती सोबत अप्रतिम चवीचं हे टोमॅटो केचप. सो लेट्स मेक धिस केचप ॲट होम, फ्रेश, हेल्दी अँड बजेट फ्रेंडली. चला तर मग सुरू करूया आजची चविष्ट अशी रेसिपी. आणि हो, व्हिडिओला सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. होममेड टोमॅटो केचप बनवण्याकरता मी इथे 700 ग्रॅम गावठी टोमॅटो घेतलेले आहेत. गावठी टोमॅटो ओळखायचे असेल तर हा आहे पेटीचा टोमॅटो. पेटीमध्ये असतात हे टमाटर आणि जरा खूप आंबट नसतात, पण गावठी टोमॅटोचंच टोमॅटो केचप छान होतो, त्यामुळे हेच घ्या मोस्टली. हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एक बीट घेतलेला आहे. या टमाटरला आपण रफली चॉप करून घेऊया. याच टोमॅटो केचप खूप छान होतो चवीला, त्यामुळे गावठी टोमॅटोच यूज करा. आपल्याला फाईन नाही केले तरी चालेल, पण रफली आपल्याला चॉप करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. हिवाळ्यात हे टोमॅटो खूप उपलब्ध असतात गावठी, त्यामुळे हिवाळ्यातच मोस्टली टोमॅटो केचप तयार करून ठेवतात आणि 3 ते 4 महिने किंवा 5 महिने आरामात हा टोमॅटो केचप टिकतो. रफली चॉप करून घेऊयात. त्यानंतर मी ते बीट घेतलेलं आहे. बीट आपल्याला अर्धच घ्यायचं आहे, त्यामुळे कलर छान येतो. एक घातलं तरी चालतं, मी आता अर्ध घालते आहे, कारण कलरसाठी आपण बेडकी मिरची सुद्धा वापरणार आहोत. याची साल काढून घ्यायची आहे. बीटला सुद्धा मी रफली चॉप करून घेणार आहे. अशा प्रकारे टोमॅटो केचप करण्याकरता मी ते कढई घेतलेली आहे. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता. टोमॅटो लगेच शिजतात, त्यामुळे कढईत छान होतात. न पाणी घालतात, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. कढईमध्ये मी टोमॅटो घालून घेते आहे. संपूर्ण टोमॅटो घालून घेतलेले आहे. त्यासोबतच बीट सुद्धा घालून घेते आहे. गॅसचा फ्लेम वाढवते आहे. एकत्रित मिक्स करून घेऊयात. हीच प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता. कुकरमध्ये लगेच शिजतं, पण चवीमध्ये जरा फरक पडतो, त्यामुळे थोडं मी कढईमध्येच करून घेणार आहे. यातच आपल्याला एक रफली चॉप केलेला कांदा घालून घ्यायचा आहे. त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 बेडकी मिरची आणि काही इथे मी गरम मसाले घेतलेले आहे, ते घालून घ्यायचे आहे. लवंग, वेलची, त्यानंतर तेजपान, दालचिनी, मिरी, हे सगळं मी साहित्य घालून घेतलेलं आहे. आणि आपल्याला या स्वीटनेससाठी बॅलन्स करण्याकरता, कारण टोमॅटो हे आंबट असतात चवीला थोडे, त्यामुळे मी इथे 5 ते 6 खजूर घालते आहे. आपण गुळाचा किंवा साखरेचा अजिबात वापर करणार नाही आहोत. खजुराने सुद्धा गोडवा येतो, त्यामुळे हे शुगर फ्री आपलं टोमॅटो केचप रेडी होणार आहे. यातच आपल्याला मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे, त्यामुळेच टोमॅटो लगेच शिजला जाईल. 3 ते 4 चमचे मी इथे मीठ घातलेलं आहे. एकत्रित मिक्स करून घेऊया. यावरच मी झाकण सुद्धा ठेवून घेते आहे. आपल्याला याला 15 ते 20 मिनिटं व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. 5 मिनिटांनंतर चेक करून बघूयात. मस्त व्यवस्थित टोमॅटो शिजते आहे. एकदा परतवून घेऊया. गॅसचा फ्लेम मी जरा कमी करते आहे. त्यानंतर
मॅशरने याला इथेच मॅश करून घेऊया, कारण कुकरमध्ये लावलं आपण तर अगदी स्मॅश होतात. त्यामुळे अशा पद्धतीने केलं तर टेस्ट सुद्धा राहते. कुकर मधून वाफ निघून जाते, जरा टेस्ट कमी वाटते मला. मी एकदा ट्राय केलं होतं आधी, त्यामुळे कढईत मोस्टली करून बघा. बघू शकता आताच कलर खूप छान दिसते आहे. अशा प्रकारे मॅश करून घेऊया. परत 1 ते 2 मिनिटं शिजवून घेतलं तरी चालेल किंवा थंड करून घेतलं तरी चालेल. अशा प्रकारे कितपत मॅश होतं त्याच्यावर आहे. मुलांना टिफिनवर देताना सुद्धा आपण ड्राय स्नॅक्स सोबत किंवा पराठ्यासोबत बाहेरचं टोमॅटो केचप देतो, पण बाहेरचं खूप घातक असतं ऍक्च्युली. त्यात वेगवेगळे पदार्थ प्रिझर्वेटिव्ह साठीच घालतात. पण हे आपण होममेड जर करून ठेवलं तर 4 ते 5 महिने आरामात टिकतं, आणि थोडं जास्त केलं तरी 5 ते 6 महिने आरामात राहतं फ्रीजमध्ये. बघू शकता अगदी स्मॅश झालेला आहे. मी गॅस बंद करून घेते आहे आणि थंड करून घेऊयात. व्यवस्थित थंड झालेला आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊयात आणि याची फाईन प्युरी तयार करून घेऊयात. फक्त तेच पण आपल्याला काढून घ्यायचं आहे या मसाल्यामधून, कारण ते व्यवस्थित बारीक होणार नाही. मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेते आहे. मिक्सरला याची आपण फाईन प्युरी तयार करून घेऊयात. फाईन अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. त्याच कढईच्या वरती मी एक गाळणी ठेवून घेतलेली आहे. हे संपूर्ण प्युरी आपण गाळून घेऊया. अशा प्रकारे संपूर्ण आपल्याला गाळून घ्यायची आहे, कारण टोमॅटो केचप अगदी प्लेन असतो. टोमॅटोच्या बिया पण त्यात असतात, त्यामुळे ते काढून घ्यायचे असतात. किंवा आपण जे गरम मसाले यूज केलेले आहे ते सुद्धा. बघू शकता अगदी मार्केट पेक्षा भारी कलर आलेला आहे, कारण आपण बीटरूट सुद्धा घातलं होतं आणि बेडकी मिरची सुद्धा घातलेली होती. त्यामुळे आंबट, गोड आणि तिखट असं सगळंच कॉम्बिनेशन त्यात आलेलं आहे. संपूर्ण असं गाळून घेऊयात. संपूर्ण मिश्रण मी गाळून घेतलेलं आहे. एवढा टोमॅटोच्या बिया किंवा आपण जे मसाले घातले होते ते उरले आहेत गाळल्यानंतर. बघू शकता मस्त फाईन अशी प्युरी तयार झालेली आहे. कढई मी गॅसवर ठेवून घेतलेली आहे. 5 ते 7 मिनिटं मस्त फिरवून घेऊयात, अगदी घट्ट होईस्तोवर. ऍक्च्युली हा घट्टच आहे, पण थोडं शिजवून घ्यावं लागतं याला. कलर सुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे, टेक्स्चर सुद्धा. 5 मिनिटं जस्ट शिजवून घेणार आहोत. परतवून घेऊया. 5 मिनिटानंतर चेक करते आहे. वाव, मस्त. पाण्याचा अजिबात अंश नव्हता. बघू शकता कन्सिस्टन्सी याची. यात आपण प्रिझर्वेटिव्ह साठी 1 वाटी व्हाईट विनेगर घालून घेणार आहोत. याने टोमॅटो केचप टिकून राहतं. आपण वेगवेगळ्या सूप मध्ये घालतो, सॅलड मध्ये घालतो, किंवा आपण जेव्हा लोणचं करतो प्रिझर्वेटिव्ह साठी तो जास्त मीठ घालतो, कारण त्यानेच ते टिकतं. टोमॅटो केचप साठी आपल्याला व्हिनेगर घालून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त. मी या स्टेजला गॅस बंद करून घेते आहे. परफेक्ट असं आपलं टोमॅटो केचप रेडी झालेलं आहे. तुम्ही याचं टेक्स्चर सुद्धा बघू शकता. अशा प्रकारे मुलांना घातक सुद्धा नाही आहे, अगदी परफेक्ट आहे. प्लेटिंग करून घेऊया. यात तुम्ही साखर किंवा गुळाचा सुद्धा वापर करू शकता, पण मी इथे खजूर घातला होता त्यामुळे ते चव मला बॅलन्स वाटते आहे. तुमच्या टेस्टनुसार तुम्ही साखर किंवा गुळ घालू शकता. मग अर्धी वाटी घातलं या मिक्सरला तरी पुरेसा आहे. कन्सिस्टन्सी पण व्यवस्थित राहते त्याची आणि टेक्स्चर पण सेम राहतं, पण खजूर घातल्यामुळे ते मी स्किप केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला घरचा तयार झालेला आहे सुपर टेस्टी टोमॅटो केचप. घरचं केचप एकदा ट्राय केलं की मार्केटचं घ्यावंसंही वाटणार नाही. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा, सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन नक्की प्रेस करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठली रेसिपी हवी आहे.
पुन्हा भेटूया एका नवीन टेस्टी आणि मजेदार रेसिपी सोबत. धन्यवाद.